तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया वेबसाईटवर पूर्ण असताना लाडक्या बहिणींच्या मनामध्ये 3 प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहे। तर यामध्ये बघा, भरपूर लाखो बहिणींनी ई-केवायसी त्यांची सक्सेसफुल सबमिट केलेली आहे। अजूनपर्यंत काही लाखो बहिणींची ई-केवायसी होणे बाकी आहे, म्हणजे ई-केवायसी पेंडिंग आहे। तर यामध्ये बघा, सर्वात 3 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। पहिला नंबरचा प्रश्न असा आहे की आम्ही ई-केवायसी केली आहे किंवा ई-केवायसी आमची पेंडिंग आहे। ज्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे का की ई-केवायसीचा निकाल कधी लागणार आहे? ई-केवायसीचा निकाल कधी लागणार आहे आणि ई-केवायसीचा निकाल लागल्यानंतर काय होईल? ई-केवायसीचा निकाल लागल्यानंतर काय होईल? कारण त्यांनी काही या ठिकाणी चुका सुद्धा केलेल्या आहे। मग ई-केवायसीचा निकाल कधी लागणार? दुसरा नंबरचा प्रश्न जो आहे तो म्हणजे ज्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट महिन्यापासूनचे हप्ते त्यांचे पेंडिंग होते, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्याचे हप्ते पेंडिंग होते, पण त्यापैकी त्या बहिणींना फक्त सप्टेंबर महिन्याचाच हप्ता 1500 रुपये मिळाला। मग या 3 महिन्याचे जे काही पैसे पेंडिंग आहे ते त्यांना मिळणार की नाही? त्यानंतर तिसरा नंबरचा प्रश्न आहे की ई-केवायसी आमची पूर्ण झालेली आहे, आमची जी काही ई-केवायसी आहे ती पूर्ण झालेली आहे, सप्टेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला मिळालेला आहे, पण आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आमचा ई-केवायसी मुळे थांबेल का? किंवा या ई-केवायसीची जे काही चौकशी आहे, जे काही निकालाबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या निकालामुळे तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता थांबेल का किंवा तुम्हाला तो हप्ता कधी मिळणार? या तीनही प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याचबरोबर काही बहिणींना या वितरणामध्ये पैसे मिळालेले नाही, पैसे आलेले नाही, काही बहिणींना आलेले आहे, तर त्यांचा असा डाऊट आहे की आम्ही ई-केवायसी केली नसल्यामुळे आमचे पैसे थांबले आहे का किंवा ई-केवायसी केल्यामुळे आमचे पैसे आले आहे का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी आहे का ई-केवायसीचा निकाल कधी लागणार आहे? ई-केवायसीची चौकशी पडताळणी पूर्ण कधी होणार आहे? तर बघा, तुम्ही जर ई-केवायसी पूर्ण केली असेल तर तुमच्यासमोर अशा प्रकारे ग्रीन कलरचा तुमचा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। म्हणजे काय, तर तुमची फक्त ई-केवायसी सबमिट झालेली आहे। ई-केवायसीची तुमची चेकिंग अजूनपर्यंत बाकी आहे। तुम्ही जे काही तुमच्या पतीचा आधार क्रमांक ओटीपी दिला, तुमचा आधार क्रमांक ओटीपी दिला, तुम्ही जे काही ऑप्शन निवडले, त्यानंतर तुम्ही ई-केवायसी सबमिट केली, तर फक्त तुमची ई-केवायसी जी आहे ते शासनाच्या पोर्टलवर सबमिट झालेली आहे, शासनाच्या वेबसाईटवर सबमिट झालेली आहे। तुमच्या ई-केवायसीची चेकिंग, त्याचा रिझल्ट येणे अजूनपर्यंत बाकी आहे। जे काही पूर्ण 2,50,00,000 बहिणींची ई-केवायसी पूर्ण होईल, वेबसाईटवर अपडेट होईल, त्यानंतर शासनाकडून प्रत्येक ई-केवायसी, प्रत्येक अर्जावरची जे काही ई-केवायसी आहे त्याची चेकिंग केली जाईल। आता कोणत्या कुटुंबामध्ये, आता तुम्ही पती यांचं आधार कार्ड दिलं, त्यानंतर काही बहिणींनी वडिलांचं आधार कार्ड या ठिकाणी दिलं, तर त्यांच्या नावावर काही, म्हणजे ते सरकारी नोकरीवर आहेत की नाही, त्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी कार त्यांच्या नावावर आहे का, म्हणजे तुमच्या पती आणि वडिलांच्या, त्यानंतर काही उद्योग व्यवसाय आहे का, इन्कम टॅक्स भरतात का, यानंतर ही सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुमचे पती आणि वडिलांच्या आधार कार्डवर चेक केले जाणार आहे। आणि त्यानंतर ज्या बहिणी यामध्ये पात्र असतील, ज्या बहिणी या सर्व अटीमध्ये बसणार, त्या बहिणींचे अर्ज पात्र राहणार, ज्या बहिणी या अटीमध्ये बसणार नाही त्या बहिणींचे अर्ज रद्द होण्याची शक्यता या ठिकाणी आहे। तर बघा, आता 2,50,00,000 बहिणींची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला किंवा जानेवारी महिन्याच्या स्टार्टिंगला या ई-केवायसीचा निकाल लागणार आहे। आता तुम्हाला प्रश्न असेल की मग ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बघा यामध्येच आहे। ज्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे हप्ते आलेले नाही, पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला, मग त्यांनी ई-केवायसी केल्यामुळे आला का? त्यांनी ई-केवायसी केले म्हणून त्यांना हप्ता आला का? तर नाही, बिलकुल नाही। जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की ई-केवायसीचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही, तुमचे जे काही ई-केवायसी आहे ते आता शासनाच्या वेबसाईटवर पेंडिंग आहे। या झालेल्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्या वाटपासोबत या ई-केवायसीचा काहीच संबंध नाही। शासनाने अजूनपर्यंत तुमची ई-केवायसी चेक केलेली नाही। फक्त जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांना दिलेला नाही, फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये ज्यांना पाठवले त्या बहिणींची अंगणवाडी सेविका यांच्याकडून चौकशी करण्यात आलेली होती किंवा शासनाकडून चौकशी करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांना हप्ता वाटप झाला। ई-केवायसी केली असेल त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळालेले आहे। ज्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नव्हती, कारण मी सुद्धा भरपूर बहिणींचे अर्ज माझ्या एरियामध्ये भरून दिलेले आहे, त्यांची ई-केवायसी अजूनपर्यंत बाकी होती, केलेली नव्हती, तरी पण त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला। ई-केवायसी केली नसून सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला होता। ज्या बहिणींचे जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे हप्ते पेंडिंग होते, फक्त एकच हप्ता आला आणि त्या ठिकाणी सुद्धा 2 विवाहित बहिणींना पैसे मिळालेले आहेत। सरसकट 3 विवाहित बहिणींचे पैसे बंद झालेले होते, पण 2 विवाहित बहिणींचे पैसे त्यांना आलेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता शासनाचा हा नियम वेगळा आहे का किंवा शासनाने काही बदल केले आहे का, याबद्दल अजूनपर्यंत काही अपडेट नाही। पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल। तर बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला, आता जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे हप्ते शासनाकडून मिळेल का? तर त्याची शक्यता बघा 80% आहे की मिळणार नाही। शासनाने
नियमानुसार तर शासनाने बघा, ज्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळाले नाही, दिले नाही, त्या बहिणींना तर शासनाने द्यायला पाहिजे. नियमानुसार द्यायला पाहिजे. मग पात्र आहे तर मग तुम्ही सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला. पात्र आहे म्हणूनच सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला. मग मागचे पैसे का थांबवले? मागचे पैसे का थांबवले? हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे. मग त्या बहिणींना हे पैसे मिळणार का? तर बघा, याची शक्यता म्हणजे 90% 90% उत्तर जे आहे ते नाही. नाही असं उत्तर मी का म्हणत आहे? कारण याआधी सुद्धा ज्या बहिणींचे फक्त बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे ज्या ज्या बहिणींचे पैसे आलेले नव्हते 3 ते 4 महिन्यापर्यंत त्या बहिणींना माहित नव्हतं की बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह करावी लागते. त्यानंतर पैसे येतात, मग त्या बहिणींचे पैसे पेंडिंग राहिले. पहिला महिना आला नाही, दुसरा महिना आला नाही, तिसरा महिना सुद्धा त्यांचा पेंडिंग गेला. मग चौथ्या महिन्यामध्ये जेव्हा त्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह केलं तेव्हा शासनाने त्यांना एकाच महिन्याचे पैसे पाठवले, तर त्यांचे थांबलेल्या महिन्याचे पैसे पाठवले नाही. त्यामुळे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे की शासनाचा हा नियमच आहे की जर पडताळणीमध्ये अर्ज पेंडिंग असेल किंवा डीबीटीमुळे त्यांचे अर्ज पेमेंट पेंडिंग असेल तर जुने पैसे द्यायचे नाही, चालू महिन्याचे पैसे द्यायचे ज्या महिन्यामध्ये त्या पात्र करण्यात आलेले आहे. आता ज्या बहिणी जे आहे ते सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींना पात्र केलं फक्त त्याच बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला. जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे हप्ते जे काय ते त्यांना नियमानुसार 4,500 रुपये द्यायला पाहिजे. पुढे जर शासनाने असं ठरवलं की त्यांना पैसे देऊ तर तुमचे पैसे येऊ शकतात. पण या ठिकाणी बघा, शक्यता नाही. तुम्हाला आशा ठेवायची नाही. फक्त तुम्हाला एवढं निश्चित करून घ्यायचं आहे की आपल्याला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि पुढे आपली लाडकी बहीण योजना म्हणजे पुढे तुमची लाडकी बहीण योजना ही नियमित सुरू राहणार आहे. यापुढे तुमचे पैसे बंद होणार नाही. नियमानुसार तर शासनाने या लाडक्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे द्यायला पाहिजे. कारण शासनानेच त्यांचे पैसे थांबवले होते. शासनानेच त्यांचे अर्ज पडताळणी चौकशीमध्ये पाठवले होते. त्या पात्र असून सुद्धा मग आता जर पात्र केलेलं आहे, मग सप्टेंबर महिन्याचा हप्ता पाठवला, याचा अर्थ काय? तर तुम्ही त्यांना पात्र केलं तर तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे सुद्धा पेंडिंग पैसे त्या बहिणींना द्यायला पाहिजे अशी शासनाकडे विनंती आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र मिळाले पाहिजे का? आणि तुम्ही ई-केवायसी केली आहे का? आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जर तुम्हाला मिळाले असेल तर तुम्ही ई-केवायसी केली होती का किंवा ई-केवायसी केली नव्हती, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर बघा, आता काही बहिणींचा प्रश्न असा आहे की आम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत तर पैसे आलेले होते. ऑगस्ट महिन्यापर्यंत आम्हाला पैसे आले, पण आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे आले नाही. सप्टेंबर महिन्याचे पैसे आले नाही किंवा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यापैकी एक सप्टेंबर महिन्याचे सुद्धा पैसे आले नाही. दोन प्रकारे बघा, ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे आले, पण सप्टेंबर महिन्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत तर आम्हाला पैसे नियमित येत होते, पण सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही. दुसऱ्या प्रकारच्या महिला या ठिकाणी आहे की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिन्याचे हप्ते पेंडिंग होते. काही बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे, पण काही बहिणींना आलेला नाही. म्हणजे 1,500 रुपये सप्टेंबर महिन्याचे सुद्धा आलेले नाही. बहिणींची चौकशी चालू होती. जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे थांबवलेले होते. ज्या बहिणींची चौकशी चालू होती त्या बहिणी कदाचित चौकशीमधून अपात्र झालेल्या असणार. त्यामुळे त्यांना सप्टेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता मिळालेला नाही. आता तुमच्या अंगणवाडी सेविका यांना विचारायचं आहे की आमचा अर्ज अपात्र केला आहे का, किंवा तुम्ही जे काही शासनाकडे यादी पाठवली त्या पात्र यादीमध्ये आमचं नाव दिलं की अपात्र यादीमध्ये नाव दिलं, हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारून घ्यायचं आहे. त्यानंतर काही बहिणींच्या कमेंट येत होत्या की आम्हाला पैसे आले नाही. म्हणजे पैसे आले नाही याचा अर्थ काय? तर बँकेमध्ये मेसेज आला नव्हता म्हणून त्यांना असं वाटलं की वितरण झालेलं नाही किंवा त्यांना पैसे शासनाने पाठवलेले नाही. पण बँकेमध्ये जाऊन जेव्हा त्यांनी चेक केलं तेव्हा त्यांना समजलं की सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये त्यांना जमा झालेले आहे. त्या फक्त कन्फ्यूज होत्या की SMS ची वाट पाहत होत्या. तर बघा, तुम्हाला सांगतो, बँकेचा टेक्निकल इश्यू असतो. प्रत्येकच बँकेचा SMS येईलच असं महत्वाचं नाही. तुम्हाला बँकेमध्ये सुद्धा एंट्री करून घ्यायची आहे. प्रत्येक वितरणाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की SMS आला नाही तर त्यावर विश्वास ठेवायचा नाही. बँकेमध्ये एंट्री करायची. खात्यामध्ये पैसे जमा होतात, पण कधी कधी SMS येत. आता तुम्हाला सर्व बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता मिळाला असेल, 1,500 रुपये मिळाले असेल आणि तुम्ही वाट पाहत आहे की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता 1,500 रुपये आम्हाला कधी मिळतील, तर नोव्हेंबर महिन्याच्या स्टार्टिंगला म्हणजे पुढच्या महिन्यामध्येच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहे. या दिवाळीच्या पिरियडमध्ये मिळणार नाही किंवा कोणत्याच प्रकारचा दिवाळी बोनससुद्धा मिळणार नाही. तुमची ई-केवायसी पूर्ण झाली असेल तरी पण तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार. ई-केवायसी पुढे पूर्ण झाली नसेल तरी पण तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहे. तुम्हाला काळजी करण्याची बिलकुलही गरज नाही. आणि जून, जुलै, ऑगस्ट महिन्यापर्यंत आणि जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यापर्यंत पैसे जर तुम्हाला मिळाले नसेल, 1,500 रुपये सुद्धा तुम्हाला आले नसेल, तर तुम्हाला महिला व बालविकास विभाग कलेक्टर कार्यालयामध्ये जाऊन भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी इन्क्वायरी करायची आहे. त्याचप्रमाणे ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पैसे रेग्युलर येत होते, पण अचानक सप्टेंबर महिन्याचे पण अचानक सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांना मिळाला नाही,
अशा बहिणींनी महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी इन्क्वायरी करायची आहे की आमचा अर्ज रद्द झाला का, आम्हाला अपात्र केलं आहे का, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. तर बघा, व्हिडिओमधून तुम्हाला जे काही माहिती मिळाली, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्यासोबत काय प्रॉब्लेम झालेला आहे, तुमची केवायसी झाली का किंवा तुमचे कोणत्या महिन्याचे पैसे आलेले नाही. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन किंवा त्या टॉपिकवर स्पेशल व्हिडिओ येईल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.